हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मस्त हॉटेल स्टाईल पनीर ग्रेव्ही. तर त्याच्यासाठी लागणारा मसाला आधी बघून घेऊया. तर इथं मी मीडियम साईजचे 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 चमचा तीळ आणि सुकं खोबरं, एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक वेलची. तर आता हे सगळं भाजून घ्यायचं. तव्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून हे छान थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया. तर आता ह्याचा कलर चेंज म्हणजे थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं. आणि आता मसाला हा थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचा. तर आता इथं आपण ग्रेव्ही जी बाहेरची बघतो हॉटेल स्टाईल, तर त्याच्यामध्ये लाल कलर वापरलेला असतो. तर इथं आपण लाल कलर न वापरता याच्यामध्ये बीट टाकणार आहोत. तर बीटाचे थोडेसे तुकडे आणि काजू आणि अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट हे सगळं टाकून छान एकदम बारीक पेस्ट करायची. कढईत तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की हा मसाला छान परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता याला आर्टिफिशियल कलर न टाकता आपण जो बीटचा कलर आलेला आहे, खूप छान दिसतोय कलर. आणि जशी हॉटेलमध्ये रेड कलरची ग्रेव्ही असते तशीच आपली ग्रेव्ही तयार होते. आता याच्यामध्ये घरगुती आपण जो म्हणजे डेली यूज करतो मसाला, तो तुमच्या अंदाजे तुम्ही दररोज किती वापरता तेवढा टाकायचा. मी 1.5 चमचा टाकलेला आहे. आणि थोडासा वाटाणा. आता हे वाटाणा ह्या मसाल्यामध्येच परतून घ्यायचा. त्यानंतर पनीरचे तुकडे आणि 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि 2 ते 3 मिनटं हे छान असंच पाणी न टाकता परतून घ्यायचे. आणि मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की मग मी वाटण केलेल्या भांड्यामध्येच 1 ग्लास पाणी टाकून याच्यामध्ये ओतलं. आता हे झाकण मारून 5 ते 10 मिनिट आपण स्लो गॅसवर छान शिजू द्या. 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. तर नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.